हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कशन करणार आहे जे नवी मुंबई महानगरपालिकामध्ये फार्मसीच्या परमनंट पोस्ट आलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचा आहे तर अशा स्टुडंटला जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं. आणि मित्रांनो, ह्याची बॅच 1 एप्रिल पासून आपली स्टार्ट होते. तर ह्याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय तर त्या नंबरवरती मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून इन्क्वायरी करू शकता. आणि हे फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये आपण डायरेक्ट रेफरन्स पण प्रोव्हाइड करतो. तर आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळू. तर मित्रांनो, काल आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं होतं, जी शॉर्ट ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती. पण मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटने मला क्वेश्चन विचारला की सर, ही जे वॅकन्सी आलेली आहे तर ह्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल. तर ह्याच्यामध्ये जसं आपण काल पण बघितलं की यामध्ये फार्मासिस्टच्या 12 वॅकन्सीज असणार आहेत. इथे तुम्ही 15 नंबरची पोस्ट बघू शकता, औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी. तर मित्रांनो, ही पीडीएफ आपण टेलिग्राम चॅनलवर आपल्या प्रोव्हाइड केलेली आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून ही पीडीएफ बघू शकता. याच्यामध्ये सॅलरी मित्रांनो जे गव्हर्नमेंट फार्मासिस्टची असते 29,200 ते 92,300. आणि मित्रांनो, भरण्याची आवश्यक पदे तर मित्रांनो, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी फार्मासिस्टच्या किती असणार आहेत तर याच्यामध्ये 12 फार्मासिस्टच्या वॅकन्सीज आहेत. ठीक आहे. तर आता सगळ्यात मेन जे ऍप्लिकेशन स्टार्ट डेट एंड डेट आहे ते काल पण आपण नोटिफिकेशन मध्ये बघितलंय. तर ऍप्लिकेशन मित्रांनो आजपासून स्टार्ट झालेत. आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन किती आहे तर मित्रांनो, तुम्ही 11 मे पर्यंत या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन करू शकतात. आणि मित्रांनो, तुमचं जे हॉल तिकीट येणार आहे तर ते एक्झामच्या 7 दिवसाआधी येणार आहे. आणि ऍप्लिकेशन फॉर्म कुठे भरू शकता तुम्ही, जी नवी मुंबई महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती जाऊन तुम्ही लगेचच ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तिथे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल. तर याच्यामध्ये जे एक्झाम फीस आहे, परीक्षा शुल्क, तर याच्यामध्ये जे स्टुडंट ओपन आहेत त्यांना 1,000 रुपये एक्झाम फीस असेल. आणि जे स्टुडंट कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना मित्रांनो इथे 100 रुपये, त्याच्यात कमी म्हणजे 900 रुपये एक्झाम फीस असणार आहे. ठीक आहे. आणि ह्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण बघू की फार्मासिस्टचे जे वॅकन्सी आहेत ते कॅटेगरी वाईज त्याचं डिवायडेशन कसं आहे आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर ह्याच्यामध्ये आपलं फार्मासिस्टचं जे आहे ते 15 नंबरला वॅकन्सी दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती 15 नंबरला दिलंय औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी, गट क, श्रेणी S10. आणि ती सॅलरी जी आपली आहे ती. तर ह्याच्यामध्ये जरा मित्रांनो आपण कॅटेगरी वाईज वॅकन्सी बघितल्या तर इथे मित्रांनो सर्वसाधारण साठी 2 वॅकन्सीज आहेत. म्हणजे याच्यासाठी 3 वॅकन्सीज आहेत आणि सर्वसाधारणसाठी 2 आणि महिलासाठी 1. तर मित्रांनो, अजासाठी जे वॅकन्सी असणार आहेत त्या 3 वॅकन्सीज असणार आहे. त्याच्यानंतर अज साठी वॅकन्सी नाहीये, VJA साठी पण वॅकन्सी नाहीये. भज ब ह्या कॅटेगरी आहेत, ह्या मराठीमध्ये अशा दिलेल्या जातात. ह्याच्यामध्ये जे वॅकन्सीज आहेत ना तर ते इथे कुठे या ह्याच्यामध्ये वॅकन्सी नाहीये. तर इथे इतर मागासवर्ग जे आहे तर त्याच्यासाठी 5 वॅकन्सीज, त्याच्यानंतर 1 वॅकन्सी, EWS साठी 1 आणि खुला राखीवसाठी 2. तर मित्रांनो, अशा टोटल डिवायडेशन जर बघितलं तर ह्याच्यामध्ये 12 वॅकन्सीज आहेत. आणि मित्रांनो, इमा व मध्ये ज्या 5 वॅकन्सीज आहेत त्या सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 1, माजी सैनिकसाठी 1 आणि अंशकालीनसाठी 1 वॅकन्सी असणार आहे. ह्या खुला राखीव मध्ये जे आहे ना सर्वसाधारणसाठी 1 आणि 13% महिलांसाठी 1. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म करताना या गोष्टी पण कन्सिडर करायच्या. जर तुम्हाला सर्वसाधारण महिला मधून भरायचं असेल तर तिथे पण तुम्ही वॅकन्सी चेक करा, ओपन मधून भरायचंय की कॅटेगरी मधून भरायचं. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करून तिथे ऍप्लिकेशन फॉर्म करायचंय. आता सर्वात महत्वाचं हे आहे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असेल, म्हणजे शैक्षणिक अर्हता. तर मित्रांनो, इथे बघू शकता, इथे सगळ्यात मोठी जी गोष्ट दिसते याच्यामध्ये डी फार्म स्टुडंट इलिजिबल नाही आहेत. जे की डी फार्म स्टुडंट इलिजिबल असायला पाहिजेत. कुठलीही फार्मसीची वॅकन्सी मध्ये डी फार्म इलिजिबल आहे आणि विदाऊट
एक्सपिरियन्स पण काही ठिकाणी डी फार्म डायरेक्ट इलिजिबल आहेत. पण ह्या महानगरपालिकेच्या वॅकन्सीमध्ये इथे जर बघितलं तर इथे डी फार्म मेन्शन केलेलं नाहीये. आणि इवन ज्या स्टुडंटचं बी फार्म झालेलं आहे, बॅचलर इन फार्मसी झालेलं आहे, त्यांना पण मित्रांनो इथे 2 वर्षाचा अनुभव मेन्शन केलेला आहे. जे की आता ड्रग इन्स्पेक्टर मध्ये पण एक्सपिरियन्सची 8 रिमूव्ह केली गेलेली आहे. एवढी मोठी चांगली पोस्ट आहे, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नाहीये. पण मित्रांनो इथं महानगरपालिकेच्या वॅकन्सीमध्ये या लोकांनी एक्सपिरियन्स मेन्शन केलेला आहे. ही 8 कुठे ना कुठे रिमूव्ह झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण काही प्रयत्न करू. तर ह्याच्यामध्ये ऍज ऑफ नाऊ जी शैक्षणिक अर्हता आपल्याला दिसते त्याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बी फार्मची पदवी असणं गरजेचं आहे. सोबतच आपलं फार्मसी काउन्सिलिंगचं जे रजिस्ट्रेशन असतं ते वैध असलं किंवा रजिस्ट्रेशन असणं इथे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही एलिजिबल असणार आहेत. आणि त्यानंतर 2 इयरचं एक्सपिरियन्स आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. तर मित्रांनो मला कालपासून पण खूप साऱ्या डिप्लोमा स्टुडंटचे मेसेजेस येत आहेत की सर आम्ही याच्यामध्ये एलिजिबल आहोत की नाहीत. पण आज ऑफ नाऊ जे आपल्या डॉक्युमेंटमध्ये दिसतंय याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंट कुठेही इलिजिबल नाहीये. बी फार्म स्टुडंट इलिजिबल आहेत, पण त्यांना पण इथे 2 इयरचं एक्सपिरियन्स मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. तर जे या ह्याच्यामध्ये रिक्वायर्ड आहेत बसतात या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये, त्यांनी लवकरात लवकर ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचंय. पुन्हा बाकी अदर गोष्टी पण या नोटिफिकेशन मध्ये खूप साऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न आता आपण बघू. एक्झाम पॅटर्न ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे की एक्झाम जी होणार आहे ती कशी होणार आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये एज क्रायटेरिया आधी डिस्कस करून घेऊत आपण. वयोमर्यादा जर बघितली तर जे स्टुडंट ओपन मधून अप्लाय करतात तर त्यांना 38 इयर पर्यंत जर एज असेल तर ते सर्व स्टुडंट इलिजिबल असणार आहेत. आणि जे स्टुडंट कॅटेगरी मधून अप्लाय करतात त्यांना 43 एज पर्यंत जरी असेल तरी ते लोक ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकतात. त्यानंतर इथे खेळाडूंसाठी वगैरे जे आहेत त्याच्या बाकीच्या गोष्टी मेन्शन केल्या आहेत. दिव्यांग असतील, माजी सैनिक असेल तर त्यांच्या रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन मेन्शन आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ते पण दिलेलं आहे. इथे आपण औषध निर्मात्याचे जे वर्क असणार आहे ते थोडक्यात बघू. याच्यामध्ये बघा, राज्यातील औषध भंडार व यंत्रसामग्री याचे व्यवस्थापन इत्यादी औषध प्रणालीचे नियंत्रण, औषधाची मागणी खरेदी म्हणजे सगळं आपले जे ड्रग आहेत म्हणजे आपण फार्मासिस्ट म्हणून जे ड्रग रिलेटेड गोष्टी आहेत त्या सगळ्या हँडल करण्याची जबाबदारी या पोझिशनवर असते. आणि त्याचबरोबर मित्रांनो जे कॅम्प्युटर वगैरे आहेत ते पण याच्यामध्ये चालवता आलं पाहिजे, हेच इथे मेन्शन केलेलं आहे. तर आपण मित्रांनो आता एक्झाम पॅटर्न बघू. इथे एक्झाम पॅटर्न जे तर 60-40 रेशो आहे इथे खालती दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 60 जे मार्क असणार आहेत ते आपले फार्मसी सब्जेक्टवर येणार आहेत. आणि जे बाकी आहेत जे 40 क्वेश्चन हे मित्रांनो आपल्या नॉन टेक्निकल सिलेबसवर येतील, जसं की मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण. तर इथे तुम्ही आपण बघू डिटेलमध्ये. तर मित्रांनो इथे तुम्हाला दिसत असेल 15 नंबरला औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी गट क. तर मित्रांनो याच्यामध्ये जे होणार आहे तुमची 100 क्वेश्चनची एक्झाम होईल. 100 क्वेश्चन येतील आणि मित्रांनो एका क्वेश्चनला 2 मार्क असतील. ह्याच्यासाठी जे टायमिंग असणार आहे तुम्हाला 2 तास हा टायमिंग याच्यामध्ये भेटणार आहे. मल्टिपल ऑप्शन क्वेश्चन असतील. आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये पॅटर्न जो आहे इथे तुम्ही बघा, मराठीवर 10 क्वेश्चन म्हणजे मराठीचा जो सिलेबस आहे मराठी ग्रामर वगैरे त्यावर 10 क्वेश्चन, इंग्लिश वरती 10 क्वेश्चन, सामान्य ज्ञान वरती 10 क्वेश्चन, बौद्धिक चाचणीवर 10 क्वेश्चन आणि 10 क्वेश्चन जे असणार आहे ते संबंधित विषय म्हणजे औषध निर्माता या पदासाठी जे संबंधित विषय येणार आहेत म्हणजे आपलं फार्माकोलॉजी, फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, त्याच्यानंतर जे फार्मसीचे सब्जेक्ट येतात ते. पण मित्रांनो दुसरी एक इथे गोष्ट लक्षात घेण्याची आहे, तर इथे जे दिलेलं आहे इथे पदवी दिलेलं आहे. आता हे पदवी दिले म्हणजे आधी ज्या सगळ्या एक्झाम होतात जसं DMER, झेडपी वगैरे हे सगळ्या डिप्लोमॅच्या लेवलच्या असतात. तर मित्रांनो इथे पदवी दिले तर हे जे संबंधित विषय आहेत यावरती पण हार्ड क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर मित्रांनो तुम्ही या एक्झामसाठी जर तयारी करत असताल तर डिग्री पदवी लेवलचा सिलेबस तुम्हाला टेक्निकल साठी पण रिक्वायर्ड असणार आहे.
म्हणजे त्यानुसार थोडं हार्डनेस याच्यामध्ये असू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला स्टडी करायचं तर आत्तापासून व्यवस्थित स्टडी करा. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे, तर त्यावेळेस कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत. तर मित्रांनो, या स्लाइडवर तुम्ही बघू शकत असाल कागदपत्रे व प्रमाणपत्रे. तर मित्रांनो, इथे सगळे डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नॉन क्रिमिनल वैध असणं, त्याच्यानंतर वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र, त्याच्यानंतर अर्जदाराची माहिती सोबत असल्याचे घोषणापत्र, म्हणजे हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म करताना फिल करावी लागेल. सोबतच तुमचे डॉक्युमेंट पण तिथे अपलोड करावे लागतील. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही या PDF मध्ये व्यवस्थित रीड करायच्यात आणि त्याच्यानंतर मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचंय. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, तर ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरतो त्यावेळेसच व्हॅलिड डॉक्युमेंट ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येतो तर त्यावेळेस कन्सिडर केलं जातं. फॉर एक्झाम्पल, समजा एखादा स्टुडंट कॅटेगरी मधून अप्लाय करतोय आणि त्याला नॉन क्रिमिनल रिक्वायर्ड आहे, तर आता ऍप्लिकेशन फॉर्म भरताना स्टुडंट काय करतात, भरून टाकतात आणि त्यांचा व्हॅलिड नॉन क्रिमिनल नसतो. तर ते लोक ज्यावेळेस सिलेक्ट होतात, डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन ज्यावेळेस होतं, तर त्यावेळेस ते स्टुडंट काय करतात, नवीन नॉन क्रिमिनल काढतात आणि ते घेऊन जातात. पण तशा नॉन क्रिमिनलला ऍक्सेप्ट केलं जात नाहीये. आता हे ऍप्लिकेशन स्टार्ट जर समजा 28 मार्च 2025 झालेलं आहे, तर तुमचं नॉन क्रिमिनल पण याच डेटचं व्हॅलिड पाहिजे, किंवा अदर जे डॉक्युमेंट आहेत, रजिस्ट्रेशन फार्मसीचं असेल, हे पण याच डेटचे व्हॅलिड पाहिजेत. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड सोबत शेअर करा. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये IT डिपार्टमेंट खूप चांगलं आहे, याच्यामध्ये जॉब इन्क्वायरी करायचे, याच्यामध्ये जॉब पाहिजे, तर मित्रांनो, आपली जे फार्माकोव्हिजिलन्स जॉब गायडन्सची बॅच आहे, ती 1 एप्रिल पासून स्टार्ट होते. फक्त 2 दिवसात आपली नवीन बॅच स्टार्ट होईल. तर याच्यामध्ये ऍडमिशन करायचं असेल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि मित्रांनो, या कोर्सेसचा फायदा फायनल इयरच्या स्टुडंटला खूप जास्त होणार आहे. तर अशा स्टुडंट पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना सांगा. आणि तुम्हाला मित्रांनो आणखीन काही डाऊट असतील याच्या व्यतिरिक्त, तर तुम्ही डायरेक्ट कमेंट करू शकता किंवा व्हॉट्सअपवर डायरेक्ट मेसेज पण करू शकता. थँक्यू.